जय भवानी कुंभारकणी या संघाकडून जर्सी क्रमांक 3 केतन शिंदेला आपण पाहतोय. उत्तम चढाई करायची निश्चितच मंथन सांभाळण्याचं जो काम करतो, पण या वेळेला मात्र चढाईसाठी तयार होतोय तो केतन शिंदे. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण जय भवानी तरुण मंडळ भवानी नगर या संघाचं पाहतोय. पॉइंट नाही देता आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहिलं केतन शिंदे आला आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून या ठिकाणी तुषारची चढाई. निश्चितच सेमीफायनल मध्ये ज्यानं दर्जेदार खेळ संपन्न केला होता, इथं मात्र जांभरेवरती अटॅक करतोय आणि सक्सेस होताना आपण पाहिलं. सिंगल पॉइंट पुन्हा एकदा तुळशीदास शिर्के चढाईसाठी उत्तम प्रकारची चढाई तुळशीदासच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. निश्चितच आक्रमण कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण आहे. या वेळेला मात्र डुबकी मारायची आहे, थांबवलं जाते. निश्चितच तुळशीदास शिर्के याला पॉइंट पुन्हा एकदा मिळतोय. तो या ठिकाणी जय भवानी तरुण मंडळ भवानी नगर यांना 2-0 अशी दमदार सुरुवात. कुणाल कदम चढाईसाठी असणार आहे. नेहमीचा गडी बघूया चैतन्य मनापासून याला टॅकल करतो का, पण इथं मात्र कुणाल एक चांगला दर्जेदार खेळ जो नेहमीच क्रीडांगणावर करत असतो जय भवानी कुंभारकणी या संघासाठी. पण आज मात्र जय भवानीच्या विरोधात खेळताना आपण कुणालला पाहतोय. चैतन्य सुर्वे या ठिकाणी चढाईसाठी असणार आहे. एक कॉर्नर उत्तम रक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच चैतन्य. कौलांचा सुंदर वापर केला जातोय. बघूया काय घडतं, कारण पॉइंट गरज असताना श्री गणेश मजबूत करायचं आहे तो चैतन्य सुर्वे याला. पण इथं मात्र एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण जय भवानी तरुण मंडळ भवानी नगर या संघाचं पाहतोय. कोणत्याही प्रकारचा गुण वाया घालवला जात नाहीये आणि पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे तो तुषार. जोरदार आक्रमण केले जात आहे आणि इथं मात्र बघूया काय घडतंय. 2 पॉइंट रोहित आणि केतन यांना बाहेर जावं लागतंय. पुन्हा एकदा टाइम आउट स्वीकारलेल्या दरम्यान तो जय भवानी तरुण मंडळ भवानी नगर या संघानं आदित्य नाचरे चढाईसाठी असणारे उत्तम दर्जाचा खेळ आदित्यला करायचा. बघूया सध्या स्थितीमध्ये एक शांत संयमी खेळ करून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपण आदित्यला पाहिलं आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून एक जोरदार तयारी तेजेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. काय घडतं बघूया. या ठिकाणी सुपर टॅकल ऑन असताना एका बाजूला आपण पाहतोय साखळीमध्ये बसवण्यासाठी ओंकार चव्हाण आणि त्याचा सहाय्यक खेळाडू अर्थात चैतन्य सुर्वे तयार आणि एकेरी पकडण्यासाठी तयार येतो या ठिकाणी आदित्य नाचरे. थर्ड रेड आदित्य नाचरेला गोल घेणं बंधनकारक आहे. 30 सेकंदाच्या या मर्यादित कालावधीमध्ये आपण स्वतःला सिद्ध करणं गरजेचं असतं. काय घडतं बघूया. डू ऑर डायच्या या परिस्थितीमधून परत जाण्याचं तिकीट नाकारलं जातं. अर्थात पुन्हा एकदा टॅकल होतो आपण पाहिलं आदित्यला आणि इथं मात्र गुणांकन पुन्हा एकदा वाढवण्यासाठी पॉइंट टेबल हलत सतत ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा 2 गड्यांसमेत उत्तम प्रकारची चढाई. ओंकार चव्हाण टच केल्याचा दावा या ठिकाणी सक्सेस होताना आपण पाहतोय आणि लगभग या ठिकाणी ऑल आउटच्या नजदीक येऊन टेपलेला आहे तो जय भवानी कुंभारकणीचा संघ. बघूया चैतन्याकडे क्षमता आहे मित्रांनो. या ठिकाणी ऑल आउट रोखलं पाहिजे, टच गुण घेऊन आलं पाहिजे. अर्थात बोनस घेऊन नुसतं मागणार नाहीये, पण इथं मात्र टॅकल करण्यासाठी थोडंसं सोपं करून दिलं चैतन्यानं आणि विरोधी संघाकडून त्याला टॅकल झाला. ऑल आउट देण्याचं काम. एकदा चढाईसाठी असणार आहे तो किरण. तुळशीदास शिर्के
या खेळामध्ये जर कोणी बदल करणार असेल तर तुळशीदास. मित्रांनो इथून मात्र सुरुवात झाली 2 गुणांची जबरदस्त कमाई. निश्चितच जय भवानी कुंभारखाडी या संघासाठी करताना आपण तुळशीदासला पाहिलं आणि इथून मात्र धमाकेदार सुरुवात करायची. आक्रमण जोरदार केले जात आहे. जसे क्रमांक 13च्या माध्यमातून तुषार अतिशय हुशार. मित्रांनो एक चांगल्या प्रकारची चढाई निश्चितच सातत्यपूर्ण करण्याचं काम आपल्या संघासाठी जो करत असतो, एक चांगलं योगदान देण्याचं काम ज्याच्या माध्यमातून होत असतं, तोच तुषार मात्र माघारी जातोय आणि टायपॉट स्वीकारलेले तो या ठिकाणी जय भवानी तरुण मंडळ भवानीनगर या संघाला. दरम्यान पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूया. पण मित्रांनो ज्यांचं अप्रतिम असं नियोजन आहे, ज्यांचा संघ जबरदस्त हर एक क्रीडांगणावर खेळताना आपण पाहतो जय भवानी क्रीडा मंडळ कुंभारखाडीचं नियोजन अप्रतिम देखणं आणि लाजवाब आहे. आणि या अप्रतिम देखण्या नियोजनामधला अंतिम सामना आपण या ठिकाणी जय भवानी तरुण मंडळ वर्सेस जय भवानी कुंभारखाडी. पुन्हा एकदा सिंगल पॉईंट. इथून मात्र गेम चेंजर खेळी निश्चितच तुळशीदासच्या माध्यमातून होऊ शकते. अनेक क्रीडांगणाचा साक्षीदार आहे, कारण तुळशीदास ज्या वेळेला मित्रांनो विरुद्ध संघाकडून पॉईंट घेण्याचं काम करतो त्या वेळेला आपल्या संघाचं पारडं चढ असतं आणि ती स्थिती पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे. एकेरी टॅकल केला जातो. 7 जर मिळाली असती तर निश्चितच या ठिकाणी दर्जेदार खेळाडू अर्थात 3 नंबर जर्सी परिधान केलेल्या तेजसला थांबवण्याचं काम निश्चित या ठिकाणी होऊ शकलं असतं. पुन्हा एकदा तुळशीदास. मोठी चढाई करावी लागणार आहे. सुपर डुपर चढाईनं आपल्या बाजूला नजर वळवावी लागणार आहे, कारण आतापर्यंत आपण पाहतोय जय भवानी तरुण मंडळाकडे 9 गुण आणि विरुद्ध संघ अर्थात यजमान संघ आहे त्यांच्याकडे 3 गुण. पहिले सत्र लगभग समाप्तीकडे वळताना पण पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी लगातार पद्धतीने पॉईंट हासिल करण्याचा सिलसिला जारी ठेवणारा असा हा हो या वेळेला मात्र रोहितनं ऊर्जा खर्च केली, स्वतःची पॉवर दाखवली आणि निश्चितच थांबवलं. लॉक केलं, सक्सेस झालं आणि या वेळेला पॉईंट जातोय तो पुन्हा एकदा जय भवानी कुंभारखाडी संघाच्या जमूला. पुन्हा एकदा तुळशीदास. इथून मात्र मोठी चढाई अपेक्षित आहे. 4 गडी मैदानात गुण घेणं खूप कठीण असतं. हो 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 काय घडतं बघूया. पण इथं मात्र तुळशीदासला पुन्हा एकदा थांबवलं. सार्थक सिद्धत असे माझं वाटत आहे. अर्थात या वेळेला सार्थकनं हलकीशी चूक केली असती तर निश्चितच 3-4 पॉईंटची पुन्हा एकदा कमाई होऊ शकली असं. पण इथं पुन्हा एकदा कुणाल कदम उत्तम दर्जाची चढाई कुणालच्या माध्यमातून पाहिली जाते. बघूया कुणालला पकडण्यासाठी तयार होतो का तर जय भवानी कुंभारखाडीचा हा चमू. पण इथं मात्र कुणाल 11-5 अर्थात जय भवानी तरुण मंडळ या संघाकडे 11 गुण आणि विरुद्ध संघ आपण जय भवानी कुंभारखाडी या संघाकडे 5 गुण. सार्थक शेतप चढाईसाठी चढाई सुंदर केली जाते. काय घडतं बघूया. ओमकार चव्हाणला अखेरकार लय सापडते आणि निश्चितच ओमकार चव्हाणचा आपण टॅकल पाहिला. बाकी सांघिक कामगिरी इतर खेळाडूंनी करण्याचं काम केलं, सहाय्यकाने निश्चितच सहकार्य केलं. पण इथं मात्र ओमकारचा टॅकल आपण सक्सेस होताना पाहिलं. पुन्हा एकदा आक्रमण तेज केलं जाणार. अटॅक कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण तुळशीदास शिर्केच्या माध्यमातून केलं जात आहे. लीड घेण्यासाठी आतुर आहे तो तुळशीदास शिर्के. हर एक प्रकारचा प्रयत्न केला जातोय आणि अखेरकार या कबड्डी मधलं रनिंग हॅटचं अस्त्र वापरलं जातंय. काय घडतं बघूया. सिंगल पॉईंट. 11-7. निश्चितच या खेळामध्ये रंजकता वाढलेली आहे, चुरस वाढलेली आहे. तुळशीदास जर एका बाजूने निश्चितच पॉईंट टेबल हलतं ठेवू लागला, पॉईंट टेबल निश्चितच या ठिकाणी चांगल्या प्रकारचं रेड मशीनद्वारे आपल्या बाजूनं पॉईंट आणण्याचं लगातार पद्धतीनं काम केलं तर मात्र या खेळामध्ये निश्चित रंगतदारपणा येईल. शेवटच्या क्षणापर्यंत आपण उत्तम दर्जाचा खेळ पाहू शकतो. जसे क्रमांक 3ला आपण पाहिलं तेजस पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी जातोय तो या ठिकाणी चैतन्य सुर्वे. ओ हो हो आली अंगावर घेतली शिंगावर, कारण या ठिकाणी चैतन्याला पॉईंट मिळायचा होता. जेव्हा स्वतःचाच गडी आपल्याला थांबवून ठेवतो तो कुणाल कदम. वाटलं होतं कुणाल आपल्याला जरा सैल पकड करू शकतो, पण तसं घडत नाही. हा खेळ आहे. चैतन्याला थांबवण्याचं काम केलं. पुन्हा एकदा पॉईंट जातोय तो या ठिकाणी जय भवानी तरुण मंडळ भवानीनगर या संघाच्या खात्यामध्ये. किरण
जसे क्रमांक 2 किरण चढाईसाठी आहे. पुन्हा एकदा तुळशीदासचं आक्रमण, तेज आक्रमण पाहतोय आपण. बघूया या चढाईमधून निश्चितच 2-4 गडी बाद करण्याचं श्रेय त्याच्या खात्यामध्ये जातं का. प्रयत्न सुंदर चालू आहे. 4 गडी त्याला खूप मोठा प्रयत्न करावा लागतो, पण या वेळेला मात्र प्रयत्नांना यश येताना आपण पाहतोय. हो हो हो, या वेळेला पडझड होताना संघ पाहिलाय आपण भवानीनगर यांचा. रेषा पंच आपणाला विनंती, आपली कामगिरी चौक बजावायची आपण. काय घडतं बघूया. पुन्हा एकदा 2 गुणांची कमाई. 9-12 9-13 अशी परिस्थिती या ठिकाणी होते. हा जय क्रमांक 88 अर्थात या ठिकाणी बसवलं गेलं कुणाला. अरे समोर चैतन्याची नंतरची ही उड्डाण आहे, पण समोर अशी अभेद्य भिंत ओंकार चव्हाण सारखी असेल ती भेदून छेदून जाणं खूप कठीण आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी तुळशीदास आखिरकार ऑल आउट दिलं. जर जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो तुळशीदासच्या या बेहतरीन परफॉर्मन्स साठी. उत्तम खेळाचं सादरीकरण घरेलू मैदानावर पुन्हा एकदा. 13-13 हम 7-7 आहे मित्रांनो. या ठिकाणी 13-13 गुणांची बरोबरी. सामना शेवटच्या 4 मिनिटाकडे वळतोय. अतिशय रोमहर्षक लढत, काटाकीर लढत म्हटलं जातं. श्वास रोखून धरणारा सामना. अंतिम क्षणापर्यंत कोण जिंकणार हे चित्र मात्र या ठिकाणी स्पष्ट होण्यासाठी अजूनही 4 मिनिटाचा कालावधी. ही मात्र हलकीची चूक चाबरेची. निश्चितच या कबड्डी स्पर्धेदरम्यान जय भवानी क्रीडा मंडळाचं मी कौतुक करेन. विशेष करून गोरख असेल जो तुळशीदासचा भाऊ, किंवा या संघाला खऱ्या अर्थानं चांगलं खेळण्याची सवय लावणारे प्रशिक्षक त्यांचे गणेशजी डांगे यांचं कौतुक असेल. मित्रांनो ज्या ज्या वेळेला आपण मोठमोठे सामने खेळलो त्या ठिकाणी पूर्णपणे समर्पण, एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट गणेशजी डांगे यांच्या माध्यमातून झालाय. आणि खास करून शिवस्वराज्याची जी लीग झाली होती तो आयकॉन प्लेअर स्वतः या ठिकाणी जर्सी क्रमांक 10 तुळशीदास. मैदान गाजवणं, मैदानात विरोधकांना नाचवणं याच्याकडून निश्चितच पाहायला मिळालं. इथं मात्र हो 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 पुन्हा एकदा चूक. 1 गुण पुन्हा एकदा तुळशीदास आपल्या संघासाठी जोडताना आपण पाहिलं. 14-14 विजयाचा सौदा करायला कोणी तयार नाहीये मित्रांनो. दोन्ही संघ समान ताकदीने चालले आहेत. आता मात्र खऱ्या अर्थानं टॉप गिअर टाकावं लागेल. तो पुन्हा एकदा या ठिकाणी जय भवानी कुंभारखाडी संघाला. दोन्ही कॉर्नर जबरदस्त आहे. एका बाजूला चैतन्य, विरुद्ध बाजूला आदित्य नाचरे. या ठिकाणी जर्सी क्रमांक 13 ला फसवू शकतात, निश्चितच ट्रॅप मध्ये फसवू शकतात. केतनचा आपण जबरदस्त तोला पाहिला. काय घडतं बघूया मित्रांनो. खेळाडूंना विनंती, पंचांना निर्णय देऊ द्या. दोन्ही संघाकडे 1-1 गुण विभागला जातो. पंच सरांचा योग्य निर्णय. पंचांकडे आपण मित्रांनो निश्चितच वळूया. स्पर्धा पारदर्शक करण्यासाठी, स्पर्धा खऱ्या अर्थाने निर्विघ्नपणे संपन्न करण्यासाठी पंच सरांचा खूप मोलाचा हातभार असतो, सिंहाचा वाटा असतो. तेच दोन्ही पंच आदरणीय पवार सर असतील, जांभरे सर असतील. 2 मिनिटं आणि 45 सेकंदाचा निर्धारित या निर्णायक सत्रामधला कालावधी शिल्लक असताना 15-15 गुणांची बरोबरी. अजून कोण जिंकणार हे चित्र स्पष्ट होण्यासाठी 2 मिनिटं आणि 36 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. बघूया काय घडतं. पुन्हा एकदा टच केल्याचा दावा सक्सेस होतो का पाहायचंय. निश्चितच 1 गुण मिळणार आहे. लीड मिळते 16-15. 1 गुणाचं लीड. आणि आता मात्र सार्थकला पाठवलं जाते विरुद्ध संघावर आक्रमण करण्यासाठी. अर्थात यजमान संघ सार्थक शिकप काय करतो बघूया. निश्चितच पॉईंट घ्यायचंय सार्थकला. इथं मात्र सार्थकला फसवण्यासाठी तयार होतोय तो क्षेत्ररक्षणामधून उत्तम ओमकार असेल, केतन असेल, रोहित असेल. या ठिकाणी हो 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 या वेळेला मात्र मानलं पाहिजे जबरदस्त टॅकल. 2 गुणांचं लीड जय भवानी कुंभारखाडी या संघाकडे. पॉइंट साठी पाठवलं होतं सार्थकला. पण परत पाठवण्यात आलं ते सार्थक सीतपला. तुझा आहे तुझ्या पाशी परंतु थोडीशी जागा चुकल्याशी, थोडा जागा चुकला मित्रांनो. नाहीतर निश्चित पॉइंट मिळवलं असतं सार्थकला. पण इथं मात्र पुन्हा एकदा एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी तयार होतोय तो हो तुळशीदास. या वेळेला मात्र साखळीमध्ये तुळशीदासला फसवलं. अंतिम क्षणाला निश्चितच तुळशीदास मैदानाच्या बाहेर जाताना सामन्यावरती पूर्णपणे पकड बसवण्याचं काम. 16-17. एका बाजूला
विजयाचा सोहळा अर्थात जल्लोष करण्यासाठी तयार आहे तो भवानी नगरचा संघ. पुन्हा एकदा 17 गुणांची बरोबरी खतरा पैदा होतोय दोन्ही संघाकडून. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. अंतिम क्षणाकडे आपण वळतोय. कोण जिंकणार हे चित्र स्पष्ट होण्यासाठी अजूनही 1 मिनिट आणि 20 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. निश्चितच एक उत्तम दर्जाचा खेळ पुन्हा एकदा करावा लागणार आहे. केतनला मेहनत घ्यावी लागणार आहे. उत्तम दर्जाचा खेळ संपन्न करावा लागणार आहे. आणि पुन्हा एकदा आपण जर्सी क्रमांक 13 ला पाहिलं या मैदानावर इतिहास लिहावा लागणार आहे. बघूया काय करतो जर्सी क्रमांक 13 ज्याच्या माध्यमातून ही चढाई होते. तुषार पण या वेळेला मात्र केतनला हा पॉइंट वाया दिला. अर्थात या वेळेला मात्र केतननं थोडस जपून खेळायला पाहिजे होतं. कारण आदित्यकडून खूप मोठी अपेक्षा. आदित्यकडून पॉइंट हासिल केला जातो. कोणाला टार्गेट केलं जाते मित्रांनो. पुन्हा एकदा आपण पाहतोय 43-42 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना 1 गुणाचं लीड आणि पुन्हा एकदा 1-1 गुणाची अर्थात 18 गुणांनी बरोबरी. तुषार आक्रमण करण्यासाठी येतोय. जोरदार अटॅक केला जातो आणि इथं मात्र 2 गुणांची जबरदस्त कमाई केली जाते. आता मात्र तुळशीदास 20-18 2 गुणांची कमाई झाल्यानंतर आपण पाहतोय 2 गुणांचं लीड सद्यस्थितीमध्ये आहे. 1 गुणाचं लीड. काय घडतं बघूया. 4 खेळाडू मैदानात अजूनही या ठिकाणी मित्रांनो. शेवटच्या क्षणाला फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे. निश्चितच उत्तम दर्जाचा खेळ आपण पाहिला आणि या खेळामधून आपण जय भवानी तरुण मंडळ भवानी नगर हा संघ महाविजेता ठरतोय. उपविजेता अर्थात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तर जय भवानी क्रीडा मंडळ कुंभारखाडी. धन्यवाद.